स्टुडंट्स, केमिकल कोऑर्डिनेशन या टॉपिकमध्ये आपण लास्ट लेक्चरला स्ट्रक्चर ऑफ पिट्युटरी ग्लँड हा पॉईंट पाहिला. या पॉईंटमध्ये आपण पिट्युटरी ग्लँडचे लोब पाहिले, अँटेरियर लोब, पोस्टेरियर लोब आणि मेडियल लोब. अँटेरियर लोबला ॲडिनोहायपोफायसिस असं म्हटलं होतं. पोस्टेरियर लोब हा न्यूरोहायपोफायसिस आणि जो मधला लोब आहे की इन बिटवीन ॲडिनो आणि न्यूरोहायपोफायसिस याला म्हटलं जातं पार्स इंटरमिडिया. तर ॲडिनोहायपोफायसिस हा 3 स्ट्रक्चरनी तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये पार्स डिस्टॅलिस, पार्स ट्युब्रॅलिस आणि ज्याला पार्स इंटरमिडिया असं म्हटलं जातं. ॲडिनोहायपोफायसिस हा हायपोथॅलॅमसला अटॅच होतो विथ द हेल्प ऑफ हायपोफॅसियल पोर्टल सिस्टीम. त्यानंतर आपण पाहिलं होतं की न्यूरोहायपोफायसिस. न्यूरोहायपोफायसिसमध्ये अगेन 3 स्ट्रक्चर आहेत की ज्याच्यामध्ये पार्स नर्वसा, इन्फंटिब्युलम आणि मेडियन इमिनन्स. त्यानंतर आपण मधला पार्ट पाहिला होता ज्याला पार्ट्स इंटरमिडिया. आजच्या लेक्चरला आपण या पार्टचे हार्मोन्स पाहणार आहोत किंवा जेव्हा आपण एकंदरीत विचार करतो तेव्हा हे जे हार्मोन्स आहेत, पार्ट्सचे जे हार्मोन्स आहेत यालाच म्हटलं जातं हार्मोन्स ऑफ पिट्युटरी ग्लँड. सुरुवातीला हार्मोन्स ऑफ पिट्युटरी ग्लँडमध्ये आपण हार्मोन्स ऑफ ॲडिनोहायपोफायसिस हा पार्ट पाहणार आहोत. तर ॲडिनोहायपोफायसिस हे हार्मोन सिक्रेट करतं का? कारण ॲडिनोहायपोफायसिसमध्ये जो काही डिस्टॅलिस, पार्स डिस्टॅलिस हा पार्ट असतो की याच्यामध्ये नंबर ऑफ सिक्रेटरी सेल्स प्रेझेंट असतात आणि या सिक्रेटरी सेल्समुळे ॲडिनोहायपोफायसिसचं फंक्शन राहतं सिक्रिशन. तर ॲडिनोहायपोफायसिसचं पहिलं हार्मोन आपण पाहूया की ज्याला ग्रोथ हार्मोन किंवा सोमॅटोट्रॉपिन हार्मोन असं म्हटलं जातं. याचं नाव सोमॅटोट्रॉपिन हार्मोन असं का आहे? कारण याच्यामुळे सोमॅटिक सेलची काय होत असते, ग्रोथ होत असते किंवा सोमॅटिक सेल डिव्हिजन याचं प्रमाण वाढतं, म्हणून याला सोमॅटोट्रॉपिन हार्मोन असं म्हटलं जातं. याला ग्रोथ हार्मोन म्हटलं जातं कारण आपली हाईट वाढते किंवा बॉडीची हाईट वाढल्यामुळे याला किंवा ज्याला ग्रोथ होत असते म्हणून याला ग्रोथ हार्मोन असं म्हटलं जातं. की ग्रोथ होणे म्हणजेच काय होणे, आपली हाईट इन्क्रीज होणे. याच्यामुळं या ग्रोथ हार्मोनमुळे हाईट इन्क्रीज होते म्हणून याला ग्रोथ हार्मोन असं म्हटलं जातं. तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जेव्हा ग्रोईंग स्टेजमध्ये ग्रोथ हार्मोन सिक्रिशन होतं तर नेमकं काय होतं की ग्रोथ हार्मोनच्या सिक्रिशनमुळं इट इन्क्रीज द किंवा इट स्टिम्युलेट्स द ग्रोथ ऑफ टिश्यूज, बोन्स आणि मसल्स. आपल्या बॉडीमधले असे काही पार्ट की ज्याच्यामध्ये टिश्यू आहेत, बोन्स आहेत आणि मसल्स आहेत यांची वाढ होत असते किंवा यांची ग्रोथ होत असते म्हणून आपल्या बॉडीची ग्रोथ होते. म्हणजेच या ग्रोथ हार्मोनमुळं स्टिम्युलेशन कोणाला मिळतं? टिश्यूला मिळतं, त्याच्यानंतर बोन्सला मिळतं आणि मसल्सला मिळत असतं. पुढे त्याच्यानंतर या ग्रोथ हार्मोनचं महत्त्वाचं फंक्शन आहे की काय, की ज्याच्यामध्ये नेहमीच अपटेक ऑफ इट स्टिम्युलेट द अपटेक ऑफ अमिनो ॲसिड्स अँड रिटेन्शन ऑफ कॅल्शियम. म्हणजेच अमिनो ॲसिड आणि कॅल्शियम असल्याशिवाय बॉडीची ग्रोथ होत नाही. म्हणजेच ग्रोथ हार्मोनमुळं कॅल्शियमची लेवल वाढवली जाते आणि त्याच्याच सोबत म्हणजेच आपण काय डाएट घेतो याच्यामध्ये जे कॅल्शियम आहे याच्यामधलं ॲब्सॉर्प्शन हे जास्त प्रमाणामध्ये होतं आणि हे साठवून सुद्धा ठेवलं जातं आणि त्याच्याच सोबत जो काही प्रोटीन डाएट घेतो या प्रोटीन डाएटपासून आपल्या बॉडीला जे काही अमिनो ॲसिड्स मिळत असतात ह्या अमिनो ॲसिडचं अपटेक सुद्धा ग्रोथ हार्मोनमुळे वाढवलं जातं, म्हणूनच आपल्या बॉडीची ग्रोथ होते. म्हणजेच बॉडीच्या ग्रोथसाठी जसं ग्रोईंग स्टेजमध्ये पिट्युटरी ग्लँडकडून ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन होतं त्याच्याच सोबत बॉडीची ग्रोथ होण्यासाठी आपल्याला प्रोटीन डाएट आणि कॅल्शियम रिच डाएट घेणं हे गरजेचं आहे. त्यानंतर पहा, या ग्रोथ हार्मोनमुळं स्टिम्युलेशन मिळतं प्रोटीन मेटाबॉलिझमला. जसं आपण पाहिलेलं आहे कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम पाहिलेलं आहे, प्रोटीन आणि लिपिड मेटाबॉलिझम की ज्याच्यामध्ये आपण जो काही प्रोटीन डाएट घेणार आहे की ज्याच्यापासून अमिनो ॲसिड्स तयार होण्याची जी काही प्रोसेस आहे याला म्हटलं जातं प्रोटीन मेटाबॉलिझम. आणि या प्रोटीन मेटाबॉलिझमसाठी स्टिम्युलेट करण्याचं काम किंवा त्याचा रेट वाढवण्याचं काम हे ग्रोथ हार्मोन करत असतं की ज्याच्यामुळे सेल डिव्हिजनची प्रोसेस सुद्धा स्टिम्युलेट होते आणि फास्ट सेल डिव्हिजन होत असतं. की म्हणजेच ग्रोईंग स्टेजमध्ये या ग्रोथ हार्मोनचा इम्पॅक्ट हा चांगल्या प्रकारे होत असतो की जो आपल्या डाएट सुद्धा जर काय असेल योग्य जर असेल तर आपल्या बॉडीची ग्रोथ ही चांगल्या पद्धतीने होत असते. त्याच्याच सोबत या ग्रोथ हार्मोनमुळे स्टिम्युलेशन मिळतं की सिक्रेशन ऑफ सोमॅटोमेडियन्स. सोमॅटोमेडियन्स इज द ग्रुप ऑफ प्रोटीन्स असं म्हटलं जातं. जशा पद्धतीनं सोमॅटोट्रॉपिन हे काम करतं तशाच पद्धतीनं सोमॅटोमेडियन सुद्धा काम करत असतं. हे एक प्रकारचं काय आहे, हार्मोनच म्हणता येईल की ज्याला हे जे आपण हार्मोन्स पाहतोय हे प्रोटीनियस हार्मोन्स आहेत. हे पद्धतीचं एक हार्मोन आहे जे सोमॅटोट्रॉपिन किंवा ग्रोथ हार्मोनला इनहिबिट करतं आणि हे हार्मोन सिक्रेशन करण्याचं काम हे लिव्हर आणि किडनी करत असते की ज्याच्यामुळं बॉडीची ग्रोथ होत असते. म्हणजे जशा पद्धतीनं सोमॅटोट्रॉपिन काम करतं तशाच पद्धतीनं सोमॅटोमेडियन सुद्धा काम करत असतं की ज्याचं सिक्रेशन लिव्हर आणि किडनी करत असते.
हा झाला पार्ट आपला की ग्रोथ हार्मोन म्हणजे काय, ग्रोथ हार्मोन कोण सिक्रेट करतं. आता महत्वाचा पार्ट आहे की ग्रोथ हार्मोन कधी सिक्रेट होणार. म्हणजे आपण म्हणतो की ग्रोईंग स्टेजमध्ये ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन हे वाढतं, पण पिट्युटरी ग्लँडला हे ग्रोथ हार्मोन सिक्रेट करण्यासाठी स्टिम्युलेशनची गरज असते. जसं की आपण काल परवाच्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं की हायपोथॅलॅमस, आपण एक पहिली ग्लँड पाहिली होती ज्याला एंडोक्राइन सिस्टीम मधला म्हणजे एक मेजर पार्ट किंवा इतर जे काही रिलीजिंग फॅक्टर आणि इनहिबिटिंग फॅक्टरचं सिक्रेशनचं काम जे हायपोथॅलॅमस करत असतं. याच्यावरती डिपेंड असणारा हा क्वेश्चन आहे की हायपोथॅलॅमस जेव्हा रिलीजिंग फॅक्टर म्हणजे ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर स्टिम्युलेट करतो तेव्हाच पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेशन मिळतं आणि पिट्युटरी ग्लँड ही सोमॅटोट्रॉपिन किंवा ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन करते. म्हणजे ग्रोईंग स्टेजमध्ये हायपोथॅलॅमस stimulate pituitary gland with the help of growth hormone releasing factor for the secretion of somatotropin आणि growth hormone. हा झाला नॉर्मल वे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला या ग्रोथ हार्मोनचे डिसऑर्डर्स पाहायचे आहेत आणि डिसऑर्डर वरती आतापर्यंत प्रत्येक नीट, सीईटी आणि बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला क्वेश्चन विचारलेले आहेत. डिसऑर्डर्स म्हणजे काय की याचं नॉर्मल फंक्शनिंग नाही. नॉर्मल फंक्शनिंग म्हणजे काय, प्रमाणापेक्षा जेव्हा जास्त सिक्रेशन होत असेल तेव्हा त्याला म्हटलं जातं हायपर सिक्रेशन, आणि जे काही नॉर्मल रेंज आहे याच्यापेक्षा जर कमी प्रमाणामध्ये सिक्रेशन जर ग्रोथ हार्मोनचं होत असेल तर त्याला म्हटलं जातं हायपो सिक्रेशन. हायपो आणि हायपर सिक्रेशन दीज आर द डिसऑर्डर्स ऑफ ग्रोथ हार्मोन असं म्हटलं जातं. तर पहा, हायपो सिक्रेशन हे चाइल्ड बिईंग मध्येही असू शकतं किंवा अडल्ट मध्ये सुद्धा असू शकतं. जेव्हा हायपो सिक्रेशन हे ग्रोईंग स्टेजमध्ये किंवा चाइल्ड मध्ये जेव्हा होतं तेव्हा त्यांच्यामध्ये जो काही डिसऑर्डर्स तयार होतो याला म्हटलं जातं डॉर्फिझम असं म्हटलं जातं. म्हणजे ग्रोथ हार्मोनच्या कमतरतेमुळे लहान मुलांच्या मध्ये त्यांची हाईट वाढत नाही, म्हणजेच त्यांचे मसल्स जे आहेत किंवा बोन्स आहेत किंवा जे टिश्यू आहेत यांची जर ग्रोथ होत नसेल तर त्यांची हाईट काय राहत असते, इम्प्रॉपर राहत असते. याला म्हटलं जातं डॉर्फिझम किंवा शॉर्ट हार्टेड असंही म्हटलं जातं. डॉर्फिझम, हायपोसिक्रेशन इन अ चाइल्ड की ज्याच्यामुळे जो डिसऑर्डर होतो याला म्हटलं जातं डॉर्फिझम. डॉर्फिझम हे दोन प्रकारचे आहेत. पहिला जो डॉर्फिझम आहे जो मेंटली नॉर्मल असतो पण हाईट कमी असते, ज्याला म्हटलं जातं की लॉरियन डायफिझम, लॉरियन डॉर्फिझम. आता लॉरियन आणि फ्रोलिक ह्या दोन काय आहेत, फॅमिलीज आहेत की ज्याला आपण युरोपियन कंट्रीज मधलं म्हणूया. ह्या दोन फॅमिलीज आहेत की ज्यांच्यामध्ये लॉरियन मध्ये नॉर्मल त्यांची मेंटल हेल्थ नॉर्मल आहे पण हाईट कमी आहे, ज्याला म्हणलं जातं लॉरियन डॉर्फिझम. पण जे काही फ्रॉलिक जे काही डॉर्फिझम आहे ज्यांच्यामध्ये मेंटली ॲबनॉर्मल आणि त्याच्याच बरोबर हाईट कमी असणं हे काय आहे, ग्रोथ हार्मोनच्या हायपोसिक्रेशनचे डिसऑर्डर्स आहे की ज्याच्यामध्ये ओबेसिटीमुळे हा प्रॉब्लेम येऊ शकतो असं एक्सप्लेन केलेलं आहे. म्हणजे या डिसऑर्डरवरती आपल्याला बऱ्यापैकी क्वेश्चन विचारलेले आहेत आतापर्यंत की फिल इन द ब्लँक्स ऑब्जेक्टिव्ह टाईपच्या क्वेश्चनसाठी हायपोसिक्रेशन इन चाइल्ड की ज्याला डॉर्फिझम असं म्हटलं जातं, जो मेंटली नॉर्मल आहे ज्याला लॉरियन आणि जो मेंटली ॲबनॉर्मल आहे ज्याला फ्रॉलिक डॉर्फिझम असं म्हटलं जातं. हे झालं चाइल्डमध्ये. जेव्हा आपण अडल्ट स्टेजमध्ये जातो आणि अडल्ट स्टेजमध्ये जेव्हा ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन हे कमी होतं तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट लक्षात ठेवायचा, जेव्हा आपली बॉडी इम्प्रॉपर असते किंवा बॉडीमध्ये ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन हे कमी प्रमाणामध्ये व्हायला लागतं तेव्हा ऑटोमॅटिक टिश्यू असेल, बोन्स असेल, मसल्स असेल किंवा सेल डिव्हिजन प्रोसेस ही कमी व्हायला लागते. याचाच अर्थ रिटेन्शन ऑफ अमिनो ऍसिड्स आणि अपटेक ऑफ कॅल्शियम ही सुद्धा लेवल कमी होते. याचाच अर्थ असा होतो की आपण ओल्ड एजिंगचं हे काय आहे, साईन आहे. म्हणजेच जेव्हा ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन कमी होतं तेव्हा एजिंग प्रॉब्लेम व्हायला लागतो किंवा ज्याला आपण अर्ली एजिंग असंही म्हणूया. आणि त्याच्यासोबत आपली जी स्किन आहे ही ड्राय व्हायला लागते आणि व्रिंकल्ड व्हायला लागते. म्हणजे स्किन ड्राय असणं, व्रिंकल्ड असणं आणि त्याच्याच सोबत डिजनरेशन ऑफ सेक्स ऑर्गन्स हे एक सिम्पटम्स आहे की ज्याला अडल्टमध्ये जेव्हा हायपोसिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन हा प्रॉब्लेम येतो तेव्हा त्या डिसऑर्डरला सायमन्स डिसीज असं म्हटलं जातं. म्हणजे आता जे काही मी सिम्पटम्स सांगितले हे सगळे सिम्पटम्स कशाचे आहेत, सायमन डिसीजचे आहेत. सायमन्स डिसीज म्हणजे इकडे डॉर्फिझम चाइल्डमध्ये आणि अडल्टमध्ये याला सायमन्स डिसीज असं म्हटलं जातं की जेव्हा नेहमीच ओल्ड एजिंगचं जे साईन आहे की जिथं काय होत असतं, सेल डिव्हिजनची प्रोसेस ही मंदावते. सेल डिव्हिजनची प्रोसेस का मंदावते की ज्याच्यामध्ये ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन हे कमी होतं. त्यामुळे आपण जो डाएट घेतो याचं अपटेक
किंवा याचं रिटेन्शन सुद्धा काय व्हायला लागतं, फार कमी प्रमाणामध्ये व्हायला लागतं. आणि हे एजिंगचा प्रॉब्लेम, ज्याच्यामध्ये स्किनवरती सुरकुत्या येणं, हा जो प्रॉब्लेम आहे हा सुद्धा प्रॉब्लेम ग्रोथ हार्मोनच्या लोअर सिक्रेशनमुळे होत असतं. म्हणून काय सांगितलं जातं की ज्याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त एक्सरसाइज करणं हे गरजेचं आहे. त्याच्यानंतर हा झाला पॉईंट हायपोसिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन, की जे लहान मुलांच्या मध्ये आणि त्याच्यानंतर अडल्टमध्ये. याच्यानंतर ग्रोथ हार्मोन जर प्रमाणापेक्षा जास्त जर सिक्रेट होत असेल तर ती जी डिसऑर्डर आहे ज्याला म्हटलं जातं हायपर सिक्रेशन असं म्हटलं जातं. हायपर सिक्रेशन जेव्हा चाइल्डमध्ये होतं तेव्हा या डिसीजचं नाव आहे गिगॅन्टिझम. गिगॅन्टिझम हे डिसीजचं नाव आहे. आता गिगॅन्टिझम मध्ये नेमकं काय होतं की ज्याच्यामध्ये एक्सेसिव्ह, की ज्याच्यामध्ये हात पाय याचे जे काही बोन्स आहेत म्हणजे लेग आणि फीटचे जे बोन्स आहेत याची लांबी प्रमाणापेक्षा जास्त असणं, याला म्हटलं जातं गिगॅन्टिझम. की जी आपली बॉडी प्रपोर्शनेट आहे, हे प्रपोर्शन कुठेतरी काय होतं, चेंज होतं, की ज्याच्यामध्ये एक्सेस ग्रोथ हार्मोनच्या सिक्रेशनमुळे एक्सेस ग्रोथ ऑफ काय होत असते, बोन्स होत असतं. म्हणून याच्यामध्ये हात पाय हे जे स्केलेटन आहे ते काय होतं, याची लांबी जास्त वाढते, ज्याला म्हटलं जातं गिगॅन्टिझम. म्हणजे एक प्रकारचं बॉडीचं इम्प्रॉपर पोश्चर म्हणता येईल अशा पद्धतीचं स्ट्रक्चर हे हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोनमुळे चाइल्डमध्ये होतं. त्याच्यानंतर अडल्टमध्ये जर हायपर सिक्रेशन होत असेल, अडल्ट स्टेज आहे पण ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन जर काय होत असेल प्रमाणापेक्षा जर जास्त जर होत असेल तर याच्यामध्ये इलॉंगेशन ऑफ बोन्स आणि त्याच्यानंतर स्पाईनमध्ये कर्व येतो. त्याच्याच सोबत जे काही आपले फिंगर्स आहेत हे फिंगर सुद्धा काय होत असतं, याचा जो थिकनेस आहे तो वाढत असतो, स्किन ही थिक होत असते. त्याच्यानंतर आपला जो नेक रिजन आहे, ह्या नेक रिजनमध्ये फॅट डिपॉझिशनची जी प्रोसेस आहे ह्या प्रोसेस ह्या स्टार्ट होतात, की ज्याला म्हटलं जातं ॲक्रोमेगॅली. किंवा फोरहेड हे सुद्धा काय होत असतं, बल्जिंग होत असतं. हे प्रॉब्लेम ॲक्रोमेगॅलीमध्ये होत असतात. म्हणजेच हे जे काही सिम्पटम्स सांगितले ह्या सिम्पटम्स वरून तुम्ही एखादी व्यक्ती सुद्धा नेमका यांच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपल्याला ओळखता येऊ शकतो, की हा सायमन डिसीज आहे का ॲक्रोमेगॅली आहे, म्हणजे हायपोसिक्रेशन आहे का हायपर सिक्रेशन ऑफ ग्रोथ हार्मोन. हे दोन्ही पॉईंट आपण एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर हे आपल्याला ओळखता येतात जेव्हा आपण ग्रोथ हार्मोनचा डिटेल स्टडी करतो. हा झाला पार्ट आपला ग्रोथ हार्मोन, की ग्रोथ हार्मोन इज द हार्मोन ऑफ ॲडिनो हायपोफायसिस which is secreted by the stimulation of growth hormone releasing factor. आता जेव्हा ग्रोथ हार्मोन रिलीजिंग फॅक्टर स्टिम्युलेट झाला, ग्रोथ हार्मोनचं सिक्रेशन झालं, तेव्हा अशी एक वेळ येते की जिथं ग्रोथ हार्मोन स्टॉप करायला पाहिजे तेव्हा हायपोथॅलॅमस इनहिबिटिंग फॅक्टर सिक्रेट करतो, म्हणजे ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग फॅक्टर. आणि यामुळे पिट्युटरी ग्लँडचं सिक्रेशन कोणतं, ग्रोथ हार्मोन किंवा सोमॅटोट्रॉपिन हे सिक्रेशन इथं स्टॉप होतं. सिक्रेशन स्टॉप झालं की पुढचं मेकॅनिझम सुद्धा स्टॉप होणार आहे. म्हणजेच याला कंट्रोल करण्याचं काम, पिट्युटरी ग्लँडला कंट्रोल करण्याचं काम हे कोणाचं आहे, हायपोथॅलॅमसचं आहे. पुढे आणि आपल्या बॉडीमधल्या सेल्युलर ऍक्टिव्हिटी ज्या काय आहेत याला कंट्रोल करण्याचं काम, म्हणजे सेल डिव्हिजन ही प्रोसेस याला कंट्रोल करण्याचं काम हे ग्रोथ हार्मोनचं आहे. पुढे त्याच्यानंतर पिट्युटरी ग्लँडचं महत्वाचं ॲडिनो हायपोफायसिस पार्टचं महत्वाचं जे हार्मोन आहे ज्याला ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन हे हार्मोन आहे पिट्युटरी ग्लँडचं. या हार्मोनमुळे स्टिम्युलेशन मिळतं ॲड्रिनल ग्लँडला. म्हणजे आपण ॲड्रिनल ग्लँड पाहिलेली आहे, जेव्हा एक्सक्रिटरी सिस्टीम पाहिली तेव्हा किडनीच्या सुपेरियर साईडला जी ग्लँड आहे ज्याला सुप्रारिनल ग्लँड किंवा ॲड्रिनल ग्लँड असं म्हटलं जातं. ह्या ॲड्रिनल ग्लँडमध्ये दोन रिजन आहेत, कॉर्टेक्स रिजन आणि मेड्युलरी रिजन. तर या कॉर्टेक्स रिजनला स्टिम्युलेट करण्याचं काम हे ॲड्रिनो कॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन करत असतं. इज द हार्मोन ऑफ ॲडिनो हायपोफायसिस असं म्हटलं जातं, किंवा याला कॉर्टिकल ट्रॉपिन हार्मोन असंही म्हटलं जातं. आता हे ॲड्रिनल कॉर्टेक्सला स्टिम्युलेट करतं फॉर द सिक्रेशन ऑफ ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड. लक्षात ठेवायचं, जे काही ट्रॉपिन हार्मोन आहेत हे ट्रॉपिन हार्मोन हे दुसऱ्या एंडोक्राइन ग्लँडला स्टिम्युलेट करत असतात. म्हणजेच हे ॲडिनो हायपोफायसिसचं हार्मोन हे ॲड्रिनल ग्लँडला स्टिम्युलेट करतं सिक्रेशनसाठी ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड. आता ग्लुकोकॉर्टिकॉइड या नावावरूनच आपल्या लक्षात येतं की स्टिम्युलेट कार्बोहायड्रेट मेकॅनिझम, की ज्याच्यामध्ये ग्लुकोजचं फॉर्मेशन होतं, म्हणजेच प्रमोट करत असतं कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमसाठी. आणि त्याच्यासोबत मिनरलोकॉर्टिकॉइड्स हे जे हार्मोन्स आहेत याच्यामुळे काय होतं तर आपल्या बॉडीमधली जी काही वॉटर लेवल आहे किंवा बॉडीमधलं
फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट याचा बॅलन्स ठेवण्याचं काम हे मिनरलोकॉर्टिकॉइड्स करत असतं. तर पहा, मी इतर ज्या आपल्या बॉडीच्या ज्या काही फिजिओलॉजिकल ऍक्टिव्हिटीज आहेत याचा संबंध आपण आपल्या प्रत्येक फिजिओलॉजिकल टॉपिकशी लावायचा असं सांगितलं होतं, की ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येते का पहा, की ज्याच्यामध्ये आपण एक्सक्रिशन हा टॉपिक शिकत होतो. एक्सक्रिशन टॉपिक शिकत असताना आपण ऑस्मो रेग्युलेशन हा पॉईंट पाहिला होता आणि त्याच्याच बरोबर होमिओस्टॅसिस हाही पॉईंट पाहिला होता. तर ऑस्मो रेग्युलेशनसाठी आपल्याला सालची गरज असते, ज्याला आपण इलेक्ट्रोलाइट असेही म्हणू शकतो. तर हे मेंटेन करण्याचं काम हे कोणाचं आहे, तर या मिनरलोकॉर्टिकॉइड म्हणजे बॉडीमधलं मिनरल लेवल ही मेंटेन करण्याचं काम हे मिनरलोकॉर्टिकॉइड्स आहे. आणि मिनरलोकॉर्टिकॉइड हे हार्मोन कोणाचं आहे, ॲड्रिनल कॉर्टेक्सचं आहे. हे हार्मोन कधी सिक्रेट होतं, जेव्हा पिट्युटरी ग्लँड ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन सिक्रेट करत असते. ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन हे कधी सिक्रेट होणार, जेव्हा हायपोथॅलॅमस ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक रिलीजिंग हार्मोन हे सिक्रेट करणार. समजा जर ब्लड मधली मिनरलची लेवल जर वाढली तेव्हा काय होतं, की याच्यामध्ये हायपोथॅलॅमस हे लेवल डिटेक्ट करतात आणि हायपोथॅलॅमस कडून इनहिबिटरी फॅक्टर रिलीज होतो, की जो पिट्युटरी ग्लँडला इनहिबिट करतो टू स्टॉप द सिक्रेशन ऑफ ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. म्हणजेच हायपोथॅलॅमस वरती जे काही रिसेप्टार्स प्रेझेंट आहेत, हे रिसेप्टार्स हे काय करत असतात, डिटेक्शनचं काम करत असतात, की ब्लडमध्ये किंवा आपल्या बॉडीमधले जे काही इतर हार्मोनची लेवल आहे ती कमी आहे किंवा जास्त आहे, प्रॉपर अमाऊंटमध्ये आहे का, कमी असेल तर वाढवली जाते, नसेल तर ती काय केली जाते, स्टॉप केली जाते. हा झाला पॉईंट आपला ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन. हे हार्मोन आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत, कारण आपण तिसरी जी महत्वाची ग्लँड पाहणार आहोत, ॲड्रिनल ग्लँड किंवा थायरॉइड ग्लँड पाहणार आहोत, तेव्हा आपल्याला डिटेलमध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइडचा रोल आणि त्याचे डिसऑर्डर्स आपल्याला पाहायचे आहेत. जसं आपण ग्रोथ हार्मोनचे डिसऑर्डर्स पाहिले, तशाच पद्धतीनं आपल्याला पुढे ॲड्रिनल ग्लँड आणि थायरॉइड ग्लँड किंवा जे काही गोनॅड्स आहेत हे स्टडी करायचे आहेत. यावेळी आपण त्याचे डिसऑर्डर्स पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं जे काही हार्मोन आहे ज्याला म्हटलं जातं थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन इज द हार्मोन ऑफ ॲडिनोहायपोपायसिस. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे या हार्मोनमुळे थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेशन मिळणार आहे. कशासाठी, फॉर द सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन. पॉझिटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम मध्ये आपण हा पॉईंट पाहिला होता, की ज्याच्यामध्ये हायपोथॅलॅमसचा रोल नाही. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम मध्ये हायपोथॅलॅमसचा रोल आहे, की ज्याच्यामध्ये जेव्हा थायरॉक्सिनची लेवल ही वाढणार आहे तेव्हा हायपोथॅलॅमस हे पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करणार टू स्टॉप द सिक्रेशन ऑफ थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. जर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन पिट्युटरी ग्लँडनं सिक्रेट केलं तरच थायरॉइड ग्लँड हे थायरॉक्सिनचं सिक्रेशन करतं. थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन फक्त सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन या पॉइंटशी कन्सर्न नाही, तर या हार्मोनमुळे थायरॉइड ग्लँडची ग्रोथ होत असते. म्हणजे सुरुवातीला ग्रोथ होणार आणि त्यानंतर त्याचं सिक्रेशन स्टार्ट होणार आहे. म्हणजे सुरुवातीला ग्रोथ ऑफ थायरॉइड ग्लँड होते, त्याच्यानंतर सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन. सुरुवातीला सिंथेसिस होणार आणि त्याच्यानंतर सिक्रेशन ऑफ थायरॉक्सिन ही प्रोसेस ही स्टार्ट होत असते. हा झाला पार्ट थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये थायरॉइड ग्लँड डिटेल पाहणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपल्याला थायरॉक्सिन या हार्मोनचे नंबर ऑफ फंक्शन्स पाहणार आहोत, की ज्याच्यामध्ये आपल्याला डिसऑर्डर्स ही पाहायचे आहेत. त्याच्यानंतर आहे महत्वाचं ॲडिनोहायपोपायसिसचं जे हार्मोन आहे ज्याला म्हटलं जातं गोनॅडोट्रॉपिक हार्मोन किंवा याला गोनॅडोट्रॉपिन्स असंही म्हटलं जातं. आता या हार्मोनचा काय आहे, ग्रुप आहे, की या हार्मोनमध्ये येतं कोण, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, ल्युटिनायझिंग हार्मोन आणि त्याच्यानंतर इंटरस्टेशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन. असे 3 हार्मोन येतात, की ज्याला गोनॅडोट्रॉपिक किंवा ट्रॉपिन हार्मोन्स असं म्हटलं जातं. आता पहा, हे हार्मोन कोणाचं आहे, पिट्युटरी ग्लँडच्या अँटेरियर पार्टचं आहे. म्हणजे अँटेरियर पार्ट हे हार्मोन सिक्रेट करतं. कधी सिक्रेट करणार, जेव्हा हायपोथॅलॅमस गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग फॅक्टर किंवा इनहिबिटिंग फॅक्टर सिक्रेट करेल तेव्हा स्टार्ट होईल, इनहिबिटिंग फॅक्टर सिक्रेट करेल तेव्हा ते स्टॉप होईल. आता पुढे या हार्मोनमुळे नेमकं काय होणार, पिट्युटरी ग्लँडनं गोनॅडोट्रॉपिन रिलीजिंग हार्मोन सिक्रेट केलं, याचा इम्पॅक्ट किंवा डायरेक्ट जो इफेक्ट आहे की या हार्मोनचा जो टार्गेट ऑर्गन आहे तो कोण आहे, गोनॅड्स आहे, ज्याच्यामध्ये ओव्हरी आणि टेस्टिस येतात. आणि त्याच्यासोबत म्हणजेच या गोनॅडची ग्रोथ आणि त्याच्यानंतर सिक्रेशन ऑफ सेक्स हार्मोन्स हे या गोनॅडोट्रॉपिक हार्मोनमुळे होत असतं. पुढे आता नेमके पहा, मेल आणि फिमेल मध्ये हे वेगवेगळं काम करतात. तर पहिलं गोनॅडोट्रॉपिक हार्मोन आहे ज्याला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन
हा जो पार्ट आहे या पार्ट रिप्रोडक्शनमध्ये आपण व्यवस्थित डिटेलमध्ये पाहिलेला आहे. तरीही आपल्याला याच्यावरती 5 मार्काचा जर क्वेश्चन जर विचारला तरी लिहिता आलं पाहिजे. हार्मोन्स ऑफ ॲडिनोहायपोफायसिस हा आतापर्यंत बऱ्याच वेळा विचारलेला हा क्वेश्चन आहे. तर फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन याच्यामुळे काय होतं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन इज द टाईप ऑफ गोनॅडोट्रॉपिक हार्मोन म्हटलं जातं. हे हार्मोन जेव्हा सिक्रेट होतं तेव्हा ओव्हरीमध्ये जे काही फॉलिकलची ग्रोथ होत असते, फॉर एक्झाम्पल सेकंडरी फॉलिकल, टर्सरी फॉलिकल किंवा ग्राफाईन फॉलिकल म्हणजे मॅच्युअर्ड फॉलिकल तयार करण्याचं काम हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोनमुळे होत असतं. या हार्मोनमुळे मॅच्युअर फॉलिकल तयार होतो. म्हणजे हे फॉलिक्युलर सेल्स ह्या इस्ट्रोजनचं सिक्रेशन करतात आणि इस्ट्रोजनच्या सिक्रेशनमुळे युटेरन्समधल्या वॉलची ग्रोथ होत असते. नंबर 1 पॉईंट हा झाला फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता याला कंट्रोल करण्याचं काम हे निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम मध्ये केलं जातं. म्हणजे जेव्हा कमी सिक्रेशन आहे तेव्हा ऑटोमॅटिक हे सिक्रेशन काय केलं जातं, वाढवलं जातं. त्याच्यानंतर हे झालं फिमेलमध्ये. मेलमध्ये जे हार्मोन आहे की ज्याला म्हटलं जातं दुसरं जे हार्मोन आहे ज्याला म्हटलं जातं ल्युटिनायझिंग हार्मोन. या ल्युटिनायझिंग हार्मोन जसं फिमेलमध्ये फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग सेलची ग्रोथ होत असते तसंच मेलमध्ये सेमिनिफेरस ट्युब्युलची ग्रोथ होत असते. त्याच्यानंतरचं दुसरं हार्मोन आहे ल्युटिनायझिंग हार्मोन ज्याला आपण LH हार्मोन असं म्हटलं जातं किंवा यालाच ओव्ह्युलेशन हार्मोन असं म्हटलं जातं. मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये 14व्या दिवशी जे हार्मोन सिक्रेट होतं ज्याला LH हार्मोन असं म्हटलं जातं. आता या LH हार्मोनला ल्युटिनायझिंग हार्मोन असं म्हटलं जातं. तर याचे जे रोल आहेत हे 2 प्रकारे आहेत. याच्यामुळे ओव्ह्युलेशन ही प्रोसेस होते म्हणजे ओव्हरीमधून एग हा रप्चर होतो ज्याच्यामुळे फर्टिलायझेशन प्रोसेससाठी काय होतं, इझी होतं. आता पहा, जेव्हा ओव्हरीमधून म्हणजेच ग्राफाईन फॉलिकलमधून एग हा बाहेर येतो या प्रोसेसला ओव्ह्युलेशन असं म्हटलं होतं. जो एम्प्टी ग्राफाईन फॉलिकल आहे याचं कन्व्हर्जन कार्पस ल्युटियम मध्ये होतं आणि कार्पस ल्युटियम हा प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन करत असतो फिमेलमध्ये. म्हणजे ओव्ह्युलेशन ही प्रोसेस फिमेलमध्येच होत असते. त्यामुळं LH हार्मोनमुळे जसं ओव्ह्युलेशन होतं तसंच प्रोजेस्टेरॉन हार्मोनचं सिक्रेशन सुद्धा LH हार्मोनमुळे काय होत असतं, स्टार्ट होत असतं. आणि प्रोजेस्टेरॉनला काय म्हटलं जातं, प्रेग्नन्सी हार्मोन असं म्हटलं जातं. म्हणजेच प्रेग्नन्सी मेंटेन करण्याचं काम हे LH हार्मोनमुळे स्टार्ट होत असतं. हे झालं फिमेलमध्ये. त्याच्यानंतर मेलमध्ये ज्या काही इंटरस्टेशियल सेल आहेत, जेव्हा आपण TS ऑफ सेमिनिफेरस ट्युब्युल्स पाहिलेले आहेत याच्यामध्ये इंटरस्टेशियल सेलला स्टिम्युलेट मिळतं आणि या इंटरस्टेशियल सेल हे टेस्टोस्टेरॉनचं सिक्रेशन करतात. म्हणून याला इंटरस्टेशियल सेल स्टिम्युलेटिंग हार्मोन असं म्हटलं जातं. पहा, जेव्हा इस्ट्रोजन असेल किंवा जेव्हा टेस्टोस्टेरॉन हे मेलमध्ये आणि फिमेलमध्ये जेव्हा सिक्रेट होत असतात तेव्हा या पर्टिक्युलर बॉडीवरती म्हणजे मेलवरती आणि त्याच्यानंतर फिमेलवरती सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टरची ग्रोथ होत असते. रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये आपण सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर हा पॉईंटही पाहिलेला आहे की ज्याच्यामध्ये या टेस्टोस्टेरॉन आणि इस्ट्रोजन याच्यामुळे सेकंडरी सेक्शुअलची काय होत असते, ग्रोथ होत असते की त्याच्यामध्ये प्रोजेस्टेरॉन हे सुद्धा आलं. हा झाला पार्ट गोनॅडोट्रॉपिक. म्हणजेच रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये हा पार्ट शिकलेला आहोत आणि त्याच्यानंतर आता रिव्हिजन झाल्यानंतर आणखी आपल्याला सोप्या पद्धतीने हा पार्ट समजलेला आहे. त्याच्यानंतर या गोनॅडोट्रॉपिक हार्मोन नंतर दुसरा हार्मोन आहे ज्याला म्हटलं जातं प्रोलॅक्टिन हार्मोन. यालाच लुटिओट्रॉपिन हार्मोन असं म्हटलं जातं. तर पहा, या हार्मोनमुळे मेमरी ग्लँडला स्टिम्युलेशन मिळतं म्हणजेच मेमरी ग्लँडची ग्रोथ होते. म्हणून याला मॅमोट्रॉपिक हार्मोन असं म्हटलं जातं. सुरुवातीला ग्लँडला स्टिम्युलेट करतं ग्रोथसाठी. त्याच्यानंतर आफ्टर डिलिव्हरी याच्यापासून म्हणजे मेमरी ग्लँडचं जे फंक्शन आहे इजेक्शन ऑफ मिल्क म्हणजे जे काही न्यूबॉर्न आहेत यांच्या फिडिंगसाठी लागणारं जे मिल्कचं सिक्रेशन आहे हे मेमरी ग्लँडमधून होतं. आणि जेव्हा हे मिल्क सिक्रेशन स्टार्ट होतं तेव्हा त्याला म्हटलं जातं लॅक्टोजेनिक इफेक्ट. आणि हे लॅक्टोजेनिक इफेक्ट हा कोणामुळे होत असतो, प्रोलॅक्टिन या हार्मोनमुळे होत असतो. म्हणजे डिलिव्हरी नंतर जेव्हा प्रोलॅक्टिन हार्मोन सिक्रेट होतं तेव्हा लॅक्टोजेनेसिस ही प्रोसेस काय होत असते, स्टार्ट होत असते. म्हणजे आफ्टर डिलिव्हरी पिट्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमस पिट्युटरी ग्लँडला स्टिम्युलेट करतो विथ हेल्प ऑफ रिलीजिंग फॅक्टर आणि पिट्युटरी ग्लँड प्रोलॅक्टिन या हार्मोनचं सिक्रेशन करते आणि यावेळी इजेक्शन ऑफ मिल्क ही प्रोसेस इथं काय होते, स्टार्ट होत असते. त्याच्यासोबत त्यांना काय म्हटलं जातं, लुटिओट्रॉपिन हार्मोन असं म्हटलं जातं. जेव्हा पार्च्युरेशन ही प्रोसेस होत असते तेव्हा पार्च्युरेशन या प्रोसेसमध्ये सुद्धा मेमरी ग्लँडला स्टिम्युलेट केलं जातं फॉर द इजेक्शन ऑफ मिल्क. म्हणजे ऑक्सिटोसिन आणि प्रोलॅक्टिन हार्मोनमुळे जे काही पार्च्युरेशन किंवा आफ्टर डिलिव्हरी जे काही चेंजेस दिसतात म्हणून याला म्हटलं जातं लुटिओट्रॉपिन हार्मोन. म्हणजे प्रोलॅक्टिन हार्मोनला मॅमोट्रॉपिक का म्हणतात,
लॅक्टोजेनिक का म्हणतात आणि लुटिओट्रॉपिन का म्हणतात, हे तिन्ही जे काही कन्सेप्ट आहेत ते इथं आपले क्लिअर झालेले आहेत. मेमरी ग्लँडची ग्रोथ, इजेक्शन ऑफ मिल्क आणि त्याच्यानंतर ऑक्सिटोसिन सोबत आफ्टर डिलिव्हरी याचा रोल, म्हणून याला लुटिओट्रॉपिन हार्मोन असं म्हटलं जातं. हा झाला पार्ट प्रोलॅक्टिनचा, हे फक्त फिमेलमध्ये प्रेझेंट असतं. त्याच्यानंतर आपल्याला पार्ट पाहायचा आहे आतापर्यंत जे आपण पाहिले 1, 2, 3, 4 आणि 5 हार्मोन हे ॲडिनो हायपोफायसिसचे आहेत. म्हणजेच पिट्युटरी ग्लँडचा जो ॲडिनो हायपोफायसिस जो काही पार्ट आहे किंवा जो लोब आहे, हे 5 प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतो, की ज्याच्यामध्ये आपण ग्रोथ हार्मोन, ॲड्रिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, गोनॅडोट्रॉपिक हार्मोन आणि त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन हार्मोन पाहिलेले आहेत. इथं आपला ॲडिनो हायपोफायसिस, हार्मोन्स ऑफ ॲडिनो हायपोफायसिस हा पार्ट कंप्लीट झाला. त्यानंतर न्यूरो हायपोफायसिस हे 2 प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतो. याचं नाव आहे, ज्याला म्हटलं जातं अँटी डायुरेटिक हार्मोन किंवा यालाच वॅसोप्रेसिन हार्मोन असंही म्हटलं जातं. पहा, जेव्हा आपण एक्सक्रिशन आणि ऑस्मोरेग्युलेशन हा फिजिओलॉजीचा टॉपिक पाहिला होता 11वीला, तेव्हा अँटी डायुरेटिक हार्मोनवरती आपण हार्मोनल कोऑर्डिनेशन इन काय सांगितलं होतं, एक्सक्रिशन हा पॉईंट एक्सप्लेन केला होता. तर अँटी डायुरेटिक हार्मोन हे हायपोथॅलॅमसचं हार्मोन आहे असं त्यावेळी सांगितलं होतं. इथंही हा पॉईंट नव्याने क्लिअर होणं गरजेचं आहे. ॲडिनो हायपोफायसिसमध्ये न्यूरो सिक्रेटरी सेल्स प्रेझेंट असतात की ज्या सिक्रिशनचं काम करतात. न्यूरो हायपोफायसिसमध्ये ॲक्झॉन्स ऑफ हायपोथॅलॅमस प्रेझेंट असतात आणि हे ॲक्झॉन हायपोथॅलॅमसने सिक्रेट केलेले हे काय होत असतं, हे हार्मोन्स न्यूरो हायपोफायसिसमध्ये येत असतात. न्यूरो हायपोफायसिसमध्ये पार्स नर्वोसा हा जो पार्ट आहे की ज्याच्यामध्ये स्टोअर ऑफ हार्मोन्स केलं जातं, की जे हायपोथॅलॅमसचे 2 हार्मोन आहेत, अँटी डायुरेटिक हार्मोन यालाच वॅसोप्रेसिन हार्मोन असंही म्हटलं जातं आणि त्याच्यानंतर आहे डिलिव्हरी हार्मोन ऑक्सिटोसिन. दोन्ही हार्मोनचा रोल आपण पाहिलेला आहे. तरी मी छोट्या कॉन्सेप्टमध्ये हा क्लिअर करते की अँटी डायुरेटिक हार्मोन हे नेमकं काय आहे. तर जेव्हा ब्लडमधली वॉटरची लेवल कमी होते, हायपोथॅलॅमसवरती प्रेझेंट असलेले रिसेप्टर मॉलिक्युल्स हे वॉटर मॉलिक्युल डिटेक्ट करतात, वॉटरची लेवल डिटेक्ट करतात आणि वॉटरची लेवल जेव्हा कमी असेल तेव्हा पिट्युटरी ग्लँड वॉटरची लेवल जेव्हा कमी असेल तेव्हा अँटी डायुरेटिक हार्मोनचं सिक्रेशन होतं. ह्या अँटी डायुरेटिक हार्मोनचा इम्पॅक्ट किंवा टार्गेट ऑर्गन हा डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल असतो, की जे आपण नेफ्रॉनचं स्ट्रक्चर पाहिलं होतं. या नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये सुरुवातीला आपण अल्ट्राफिल्ट्रेशन प्रोसेस, रिॲब्सॉर्प्शन ह्या प्रोसेस पाहत असताना डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, प्रॉक्सिमल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, त्याच्यानंतर लूप ऑफ हेनले आणि लास्ट पार्ट डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूल हा पार्ट पाहिला होता. तर या डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलवरती अँटी डायुरेटिक हार्मोनचा इम्पॅक्ट होतो आणि डिस्टल कन्व्होल्युटेड ट्यूब्यूलची परमिएबिलिटी वाढवली जाते, की ज्याच्यामध्ये रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर होतं आणि ब्लडमधली वॉटरची लेवल ही वाढवली जाते. कुणामुळे? अँटी डायुरेटिक हार्मोनमुळे. म्हणजे अँटी डायुरेटिक हार्मोनमुळे जो काही युरिनमधून वॉटरचा लॉस होणार होता तो इथं थांबवला जातो. हे काम कोणाचं आहे? हायपोथॅलॅमसचं. पण हायपोथॅलॅमसने सिक्रेट केलेले हार्मोन हे न्यूरो हायपोफायसिसमध्ये येत असतात, म्हणून याला हार्मोन्स ऑफ न्यूरो हायपोफायसिस असं म्हटलं जातं. समजा अँटी डायुरेटिक हार्मोनची लेवल जर कमी असेल तर काय होईल? अशा वेळेला जो डिसीज होतो ज्याला म्हटलं जातं डायबिटीज इन्सिपिडियस, याच्यामध्ये फ्रिक्वेंटली युरिनेशन हा प्रॉब्लेम येत असतो, की ज्याला सायंटिफिक लँग्वेजमध्ये पॉलीयुरिया असंही म्हटलं जातं. फ्रिक्वेंट लॉस ऑफ वॉटर होत असल्यामुळं आपल्याला नेहमीच काय होत असतं? तहान लागत असते, की ज्याच्यामध्ये थर्स्टचा प्रॉब्लेम येत असतो. हे जे डिसऑर्डर्स आहेत किंवा डिसीज आहेत हे कुणाचे आहेत? अँटी डायुरेटिक हार्मोनचे आहेत. म्हणजे हायपोथॅलॅमस जेव्हा प्रॉपर अमाऊंटमध्ये अँटी डायुरेटिक हार्मोन सिक्रेट करत नाही तेव्हापर्यंत आपल्या बॉडीमधली वॉटरची लेवल ही युरिन थ्रू काय होत असते? कमी होत असते. इथं रिटेन्शन ऑफ वॉटर हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यानंतर या अँटी डायुरेटिक हार्मोनला वॅसोप्रेसिन असंही म्हटलं जातं. का? कारण अँटी डायुरेटिक हार्मोनमुळे ब्लड वेसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यामुळे काय होतं? ब्लडचं प्रेशर वाढतं. जेव्हा ब्लडचं प्रेशर वाढतं तेव्हा युरिन मेकॅनिझम किंवा युरिन फॉर्मेशन मधली जी पहिली स्टेप आहे ज्याला आपण अल्ट्रा फिल्ट्रेशन असं म्हणतो, की ज्याच्यामध्ये फोर्सफुली येणारं ब्लड हे फिल्ट्रेट केलं जातं अंडर प्रेशर. हा जो रेट आहे हा वाढवला जातो, म्हणून याला वॅसोप्रेसिन असंही म्हटलं जातं. डायबिटीज इन्सिफिशियन्सीमुळे नेमकं काय होतं? पॉलीयुरियाचा प्रॉब्लेम येतो, की ज्याच्यावर आपण फ्रिक्वेंटली युरिनेशन असं म्हणतो. आता पहा, जर या अँटी डायुरेटिक हार्मोनची लेवल जर जास्त असेल तर काय होईल? की याच्यामध्ये
अँटी डायुरेटिक हार्मोनच्या लेवलमुळे वॉटर रिटेन्शन हे जास्तीत जास्त होईल आणि ज्याच्यामध्ये युरिनेशन हे फार कमी होईल, ज्याला म्हटलं जातं अँटी डायुरेसिस असं म्हटलं जातं. हे झालं न्यूरोहायपोपायसिसचं पहिलं हार्मोन अँटी डायुरेटिक हार्मोन. हा पार्ट आपण 11वीलाही क्लिअर केलेला आहे. त्याच्यानंतर रिप्रोडक्शन या टॉपिकमध्ये आपण दुसरं हार्मोन पाहिलं होतं डिलिव्हरी हार्मोन, ज्याला ऑक्सिटोसिन. हे हार्मोन हायपोथॅलॅमसचं आहे. म्हणजे हायपोथॅलॅमस हे हार्मोन सिक्रेट करतं आणि त्याच्यानंतर ते न्यूरोहायपोपायसिसकडे येतं आणि न्यूरोहायपोपायसिसमधून ते ब्लडमध्ये मिक्स होऊन कुठं जात असतं, युटेरस. कारण याचा टार्गेट ऑर्गन काय आहे, युटेरसचे वॉल आहे. आता जेव्हा ऑक्सिटोसिन हार्मोन ब्लडमधली ऑक्सिटोसिन हार्मोनची लेवल वाढते तेव्हा फोर्सफुल युटेराइन कॉन्ट्रॅक्शन स्टार्ट होत असतं. त्याच्याच बरोबर मेमरी ग्लँडला सुद्धा स्टिम्युलेशन मिळत असतं फॉर द इंजेक्शन ऑफ मिल्क. म्हणजेच फोर्सफुल युटेराइन कॉन्ट्रॅक्शनमुळे काय होत असतं, डिलिव्हरी होत असते. यालाच पार्च्युरेशन असं म्हटलं जातं. म्हणून या हार्मोनला डिलिव्हरी हार्मोन असंही म्हटलं जातं. हे झाले न्यूरोहायपोपायसिसचे म्हणजेच हायपोथॅलॅमसने सिक्रेट केलेले 2 हार्मोन. त्याच्यानंतर तिसरं जे हार्मोन आहे ज्याला म्हटलं जातं कोहेरिन. हे जे हार्मोन आहे याच्यामुळे कॉन्ट्रॅक्शन ऑफ जेजुनम म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टीम जेव्हा आपण पाहिली की ज्याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईनचे जे पार्ट पाहिले की ज्याच्यामध्ये स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन याचे पार्ट पाहिलेले आहेत, तर हा जो जेजुनम आहे याला स्टिम्युलेट करण्याचं काम हे कोण करत असतं, कोहेरिन करत असतं. इथं आपला हार्मोन्स ऑफ ॲडिनोहायपोपायसिस आणि न्यूरोहायपोपायसिस हा पार्ट कम्प्लीट झाला. त्याच्यानंतर एक हार्मोन राहिलेला आहे या पिट्युटरी ग्लँडमधला जो मिडल लोब आहे ज्याला पार्स इंटरमेडिया असं म्हटलं जातं. हा एक हार्मोन सिक्रेट करतो ज्याला म्हटलं जातं मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. जसं आपण कालच्या लेक्चरला एक्सप्लेन केलं होतं की हा जो मधला लोब आहे की ज्याला पार्स इंटरमेडिया असं म्हटलं जातं, हा मॅनमध्ये काय असतो, रेड्युस्ड फॉर्ममध्ये असतो. त्यामुळे हे हार्मोन आपल्याकडं रेड्युस्ड फॉर्ममध्ये हा स्ट्रक्चर असल्यामुळं याचा इतका फारसा फरक पडत नाही. पण इतर जे वर्टिब्रेट आहेत याच्यामध्ये याची डेव्हलपमेंट ही जास्त असते. त्यामुळं हे हार्मोन पिट्युटरी ग्लँडचं मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन याच्यामुळं यांच्या स्किनवरती पिगमेंटेशन येतं. कारण मेलॅनिनचं सिक्रेशन करण्याचं काम हे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन करत असतं. इज द हार्मोन ऑफ पार्स इंटरमिडिया. पहा आजच्या लेक्चरला आपण हे लेक्चर अतिशय महत्त्वाचं आहे एंडोक्राइन सिस्टीम समजण्यासाठी की हायपोथॅलॅमसचा रोल पाहिला. त्याच्यानंतर आपण पिट्युटरी ग्लँडचं स्ट्रक्चर आणि पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन्स पाहिले. या हार्मोनवरून आपल्या बॉडीमधल्या कोणत्याही ग्लँडचं फंक्शन हे आपण एक्सप्लेन करू शकतो. पिट्युटरी ग्लँडचे हार्मोन समजल्याशिवाय आपल्याला बॉडीमधलं कोणतंही मेकॅनिझम हे समजू शकत नाही. आता आपण फिजिओलॉजीच्या लास्ट टॉपिकमध्ये आहोत की इथं केमिकल कोऑर्डिनेशन संपल्यानंतर आपली पूर्ण फिजिओलॉजी इथं कम्प्लीट होत असते. त्याच्यासाठी हार्मोन्स ऑफ ॲडिनोहायपोपायसिस, हार्मोन्स ऑफ न्यूरोहायपोपायसिस आणि त्याच्यानंतर पार्स इंटरमिडिया याचे हार्मोन आपल्याला तोंडपाठ असणं हे गरजेचं आहे. प्रत्येक हार्मोनचं हायपो आणि हायपो सिक्रेशन हे असतं. जसं गोनॅडोट्रोपिन हार्मोन समजा याची लेवल जर वाढली तरी प्रॉब्लेम असतो आणि लेवल कमी झाली तरी सुद्धा प्रॉब्लेम असतो. हा पार्ट आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये पाहिलेला आहे. थायरॉइड आणि ॲड्रिनल ग्लँडच्या बाबतीमध्ये आपण पर्टिक्युलर ती ग्लँड स्टडी करणार आहोत. त्यामुळे त्यांचे हायपो आणि हायपो सिक्रेशन हा पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरला क्लिअर करूया.